287 मॅचेस, 11,757 रन्स, 3 डबल सेंचुरीज, 33 सेंचुरीज, 48चा ॲव्हरेज, 3 वन डे वर्ल्ड कपमध्ये कडक बॅटिंग. रोहित शर्माचे सगळे आकडे येऊन थांबलेत एका मॅचवर. इंग्लंड विरुद्धची तिसरी वन डे. रविवारी लॉर्ड्सवर होणारी ही वन डे रोहित शर्माची शेवटची वन डे असणार का, या चर्चांनी जोर धरला. यासाठी कारण ठरली एक बातमी. भारतीय टीमचे सिलेक्टर्स रोहित शर्माचा 2027च्या वन डे वर्ल्ड कपसाठी विचार करत नाहीयेत ही बातमी. आता ही बातमी सूत्रांकडून देण्यात आली होती, पण त्यानंतर कोहली आणि रोहितचा एक फोटो व्हायरल झाला. रोहितचे आई वडील लंडनमध्ये दाखल झालेत अशी चर्चा सुरू झाली. त्यात रोहितकडून कुठलंही स्टेटमेंट येत नव्हतं, त्यामुळे हे गुड अजूनच वाढत गेलं. पण शुक्रवारी रात्री या पिक्चरमध्ये बीसीसीआयची एंट्री झाली. बीसीसीआयच्या सेक्रेटरींनी रोहित शर्माच्या शेवटच्या मॅचबद्दल महत्त्वाचं स्टेटमेंट केलं. सगळी बीसीसीआय अलर्ट झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण नेमकं घडतंय काय, नेमकं ठरलंय काय आणि नेमकं गणलंय काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. गुरुवारी इंग्लंड विरुद्धची मॅच सुरू असतानाच लॉर्ड्स ओडीआय ही रोहितची शेवटची मॅच असू शकते ही बातमी आली आणि चर्चा सुरू झाल्या. या बातमीत असं सांगण्यात आलं होतं की सिलेक्शन कमिटीने रोहितला तो इंग्लंड सिरीज नंतर सिलेक्शनच्या स्कीममध्ये नसेल हे सांगितलंय. त्यामुळे रोहित 2027चा वर्ल्ड कप खेळणार का नाही हा प्रश्न तयार झाला. पण रोहितकडून किंवा टीम मॅनेजमेंटकडून काहीच स्पष्टीकरण येत नसल्याने रिटायरमेंटच्या चर्चेचे व्हर्जन्स बनत गेले. एका बातमीमध्ये असं सांगण्यात आलं की रोहितला सिलेक्शन कमिटीने आपला निर्णय कळवलाय, त्यावर रोहित शर्माला निर्णय घ्यायचा आहे. रोहित शर्मा 2027च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न सुद्धा करतोय. पण जर सिलेक्शन कमिटी त्यांच्या निर्णयावर ठाम असेल किंवा त्यांचा निर्णय फिक्स होत नसेल तर रोहित शर्मा स्वतःहूनच वर्ल्ड कपच्या रेसमधून बाहेर पडेल. अर्थात ही सुद्धा शक्यताच होती. या सस्पेन्समध्ये शुक्रवारी रात्री उशिरा बीसीसीआयची अधिकृत एंट्री झाली. बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजीत सैकिया यांनी या चर्चांबद्दल उत्तर दिलं. ते म्हणाले, माध्यमांमध्ये रोहित शर्माच्या भविष्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, पण मला हे ठामपणे सांगायचंय की रोहित लॉर्ड्सवर त्याची शेवटची वन डे खेळेल अशा कोणत्याही चर्चा नाहीत. रोहित वन डे टीमचा रेग्युलर मेंबर आहे आणि तो जोवर स्कीम ऑफ थिंग्समध्ये आहे तोपर्यंत तो भारताचं प्रतिनिधित्व करत राहील. थोडक्यात लॉर्ड्स वन डे ही त्याची शेवटची वन डे नसेल असं सैकिया म्हणाले. मुळात बीसीसीआयने प्रतिक्रिया दिल्यानंतर सगळा गोंधळ क्लिअर व्हायला हवा होता, पण तसं न होता तो आणखी वाढला. कारण रोहितच्या रिटायरमेंट बद्दल जी बातमी आली होती त्यात लिहिलेलं रोहित वर्ल्ड कपच्या स्कीम ऑफ थिंग्स मध्ये बसत नाही, म्हणजेच बीसीसीआयला वर्ल्ड कपसाठी जी टीम निवडायची आहे त्यात रोहितची जागा नाही आणि हीच गोष्ट त्यालाही सांगण्यात आली. त्यामुळेच रोहित या स्कीम ऑफ थिंग्स मध्ये म्हणजेच वर्ल्ड कप प्लॅन मध्ये आहे की नाही हा प्रश्न उभा राहिला. त्यात टीम सिलेक्शन मध्ये बीसीसीआयच्या मॅनेजमेंटचा फार महत्त्वाचा रोल नसतो असे अलिखित संकेत आहेत. त्यामुळे जरी देवजीत सैकिया रोहित खेळणार म्हणत असतील तरी सिलेक्शन कमिटी, कोच आणि टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेणार यावर रोहितचं भविष्य अवलंबून असणार आहे. पण संभाव्य रिटायरमेंटची चर्चा होत असेल आणि त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी बीसीसीआयचे सेक्रेटरी पुढे येत असतील तर एका बातमीमुळे बीसीसीआय कशी कामाला लागली आहे याचा अंदाज येऊन जातो. आता रोहित शर्मा या सगळ्यात काहीच बोलत नाहीये. मागच्या वेळी तो बोलला होता भारत ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजच्या वेळी. तेव्हा कॅप्टन असलेल्या रोहित शेवटच्या टेस्ट मॅच मधून स्वतःहून बाहेर पडला. तेव्हाही त्याच्या रिटायरमेंटच्या चर्चा झाल्या, पण स्वतः रोहितनेच आपण रिटायर वगैरे होणार नाही असं सांगितलं आणि मग नंतर इंस्टाग्रामवरून रिटायरमेंट जाहीर केली. त्यामुळेच याही वेळी रोहित नेमका काय निर्णय घेणार याचाच सगळा खेळ आहे. काही बातम्यांनुसार त्याला कुठल्याही परिस्थितीत 2027चा वर्ल्ड कप खेळायचा आहे, पण त्याच वेळी जर सिलेक्शन कमिटीकडून प्रेशर असेल किंवा त्यांचा निर्णय ठरला असेल तर या सगळ्या बातम्यांच्या चर्चांच्या राड्यात न पडता रोहित रिटायरमेंट जाहीर करू शकतो. कारण टीम मॅनेजमेंटने त्याला त्याच्या जागेवर यशस्वी जयस्वालला संधी देण्याचा प्लॅन सांगितलाय. त्यामुळे रोहित स्वतःहून कुठल्या यंगस्टरचा स्पॉट अडवणार नाही. याचाच अर्थ शक्यता रिटायरमेंटच्या किंवा रोहितला पुढच्या सिरीजसाठी निवडल्या न जाण्याच्या जास्त आहेत. या सगळ्यात नेमकं गणतंय काय तर टीमचं वातावरण. स्वतः सैकिया यांनी एका पत्रकाराशी बोलताना सांगितलं की प्लेयर्सने आणि इतर सगळ्यांनीच लॉर्ड्सवरती होणाऱ्या वन डे मॅचवर लक्ष दिलं पाहिजे. आता स्वतः बीसीसीआय सेक्रेटरींना हे सांगावं लागतंय, कारण सिंपल आहे, मॅचच्या रिझल्टवरचा सगळा फोकस सध्या रोहितची शेवटची मॅच असणार की नाही यावर गेलाय. प्लेयर्सला विचारले जाणारे प्रश्न सुद्धा याबद्दलच आहेत. माजी क्रिकेटर्स, ॲनालिस्ट सुद्धा इंग्लंड टूरवर टीम इंडियाला फक्त एकच मॅच का जिंकता आली, बॉलर्स कुठे चुकतायत याबद्दल बोलत नाहीयेत. तर त्यांच्यासाठी मेन मुद्दा
रोहितचं काय होणार हाच आहे. या गोष्टीचं प्रेशर एकट्या रोहितवर नाही तर अर्थात सिनियर प्लेअर असलेल्या विराट कोहलीवर सुद्धा आहे. आणखी एक गणलेली गोष्ट म्हणजे टीम फायनल नसणं. वर्ल्ड कपला जास्तीत जास्त वर्ष राहिले आणि टीम इंडियाचा ओपनर कोण असेल हेच ठरलेलं नाही. आता बीसीसीआय त्यासाठीच यशस्वी जयस्वालला ट्राय करून बघेल अशा चर्चा असल्या तर एक गोष्ट सांगतो. 2015च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये हारल्यानंतर इंग्लंडच्या टीमने ट्रान्सफॉर्मेशन केलं. 4 वर्षांचा वेळ डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी प्रत्येक बारीक गोष्टीकडे लक्ष दिलं. ओपनिंग पेअर कुठली असेल, बॅकअप ओपनर कोण असतील, कोण कुठल्या स्लॉटला कुठल्या अप्रोचने खेळेल आणि एवढंच नाही तर कोण कुठल्या स्पॉटवर फिल्डिंग करेल हे सगळं त्यांनी 4 वर्षात ठरवलं. अगदी फायनलमध्ये सुपर ओव्हरचा शेवटचा बॉल जेसन रॉयच्या हातात गेला. त्याच्या थ्रोमुळे इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकता आला. पण जेसन रॉय फिल्डिंगला तिथे उभा राहील हे सुद्धा ठरलेलं. इतकं मायक्रो प्लॅनिंग इंग्लंडने 4 वर्ष केलं. त्याच जोरावर इंग्लंडने वर्ल्ड कप उचलला. आता 2023च्या वर्ल्ड कपला टीम इंडिया फायनलला जाऊन हारली. त्यानंतर टीमने रोहित शर्माच्याच नेतृत्वात T20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. पण मग अचानक कॅप्टन बदलायचं ठरलं आणि शुभमन गिल कॅप्टन झाला. त्यानंतर वर्षभराने टीम मॅनेजमेंटच्या लक्षात आलं आपल्याला रोहित नकोय. मग 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफी नंतरच त्याला बाजूला करणं सोपं होतं. म्हणजे नव्या ओपनरला 2 वर्ष संधी मिळाली असती, पण तसं घडताना दिसलं नाही. मुळात विषय रोहित शर्माचा आहे. टेस्टमधून रोहितला बाजूला करणं हे समजण्यासारखं आहे, पण वन डे हा असा फॉर्मॅट आहे जिथे रोहित शर्मा बादशाह आहे. मागच्या काही सिरीजमध्ये त्याच्याकडून रन्स आले नसले तरी प्रेशर सिच्युएशनमध्ये मॅच कशी काढायची, इनिंग कशी स्टार्ट करायची यात रोहितचा हात कोणी धरू शकत नाही. आणि टीम इंडियाला हीच गोष्ट वर्ल्ड कपमध्ये गरजेची आहे. टीमचा सिनियर मोस्ट प्लेअर 2027चा वर्ल्ड कप डोळ्यांसमोर ठेवून तयारी करतोय. त्याने आपल्या फिटनेस पासून खेळण्याच्या पद्धतीपर्यंत सगळं काही बदललंय, तेही अशा फॉर्मॅटमध्ये जिथं त्याची हुकमत आहे. पण तोच प्लेअर जर स्कीम ऑफ थिंग्स मध्ये बसत नसेल तर गणित अवघड आहे. प्लॅन कळण्यापलीकडचं आहे. नक्की काय घडलंय हे कळण्यापर्यंत वेळ निघून जाऊ नये एवढीच आशा आहे.